ऐशे जाना जे देही उदास, गेले आशा पाश निवारोनी, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. पा भक्त ऐशे जाना जे देही उदास, गेले आशा पाश निवारोनी. महाराज म्हणतात भक्त ऐशे जाना, कसे जाना, जे देहार उदास आहे ते भक्त ऐशे जाना जे देही उदास. मग ते उदास असले होते काय करतात, त्यांना कायचे बंधन आहे, त्यांना कशातच बंधन नाही, कारण ते आशा आणि पाश यांच्या पलीकडे निघून गेलेले असतात. म्हणून भक्त ऐशे जाना जे देही उदास, गेले आशा पाश निवारुनी. मग ते आशा आणि पाशाच्या पलीकडे निघून गेले, मग ते नेमकं काय करतात, तर ते काय करतात त्याचा एकच विषय झालेला आहे. त्यांचा कोणचा विषय, तो त्यांचा झाला नारायण, नावडे जन धन माता. त्यांचा विषय नारायण झालेला आहे, त्यांचा विषय नारायण झालेला आहे. त्यामुळे मग त्यांना कशाचीच या संसारामध्ये या जगामध्ये कशाचीच आवडी राहिलेली नाही. विषय तो त्यांचा झाला नारायण. त्यांचा विषय नारायण झाल्यामुळे त्यांना जनही आवडत नाही, धनही आवडत नाही, माताही आवडत नाही, पिताही आवडत नाही. मग महाराज म्हणतात तुम्हाला जनही आवडत नाही, धनही आवडत नाही, माता आवडत नाही, पिता आवडत नाही, तर मग तुमच्यावर जर निर्वाणीचा प्रसंग आला तर तुमचं कोण रक्षण करणार. तर महाराज म्हणतात आमच्यावर असा प्रसंग येतच नाही. जर का आलाय तर तो आमच्या मागही उभा आहे आणि पुढेही उभा आहे. आणि जर कोणी भगवंताच्या भक्ताला त्रास दिला, त्याला कोणी बोललं, वाईट नजरेने पाहिलं, तर त्याची गती काय होईल. घातलिया भय नरका जाणे, घातलिया भय नरका जाणे, घातलिया भय नरका जाणे, घातलिया भय नरका जाणे. हा झाला अभंगाचा भावार्थ. भक्त ऐशे जाना जे देही उदास, गेले आशा पाश निवारुनी, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. भगवंत तुकाराम महाराज म्हणतात देवाला भक्त कसे आवडतात. आशापाश गेलेले, देहार उदास असणारे. पण असे भक्त आहेत का आता. आता भक्त कसे आहेत, आता आपल्याला कसं एक वेळा नमस्कार केला की सगळं भेटलं पाहिजे. आपण कुठेही जातो तर आपण फक्त आपला फायदा पाहतो. आपला फायदा काय आहे, आपला फायदा असला तिथं आपण जातो. तुकाराम महाराज किती सांगू राहिले, अरे तुम्ही इकडे या, इकडे खूप फायदा आहे. संत संग के 3 गुण है, हर कोई लागत पाव, खाणे को मिष्टान्न मिले. आज आम्हाला जिलेबी भेटली, आखिर वैकुंठ जाय. संत संग किती ना, पण तरी लोक ऐकत नाहीत. लोक म्हणतात फायदा. तुकाराम महाराज म्हणतात अहो पंढरपूरला चला ना, भगवंताला भेटू, आपला त्याला आपलं करून घेऊ. आपण जेव्हा त्याला आपलं केलं तर तो तेव्हा आपलं म्हणेन. आपण तर त्याला खूप आपलं म्हणू, परंतु भगवंतानं आपल्याला आपलं म्हटलं पाहिजे ना. आपण जेव्हा त्याच्या हे साधारणतः हे काय आहे, समाजाची रीत आहे. कशी आहे रीत. आता मी तुम्हाला जर कॉल करत राहिले तर तुमचा नंबर वरच राहते, कॉलिंगवर जाई ना. कोणाचा नंबर, ताईचा फोन, ताईला फोन केला, नंबर कुठं कॉलिंगवर. मग फोन काढला की ताईचा नंबर आहेच, ताईची मला आठवण. ताईनं फोन काढला की माझा नंबर दिसला, ताईला माझी आठवण. जसं आपल्यात आपण एखाद्याला 6 महिन्यानं फोन केला, त्याचा नंबर मागं चालला जातो. त्याचप्रमाणे आपला देवाच्या सोबत सुद्धा तसंच नातं आहे. आपण देवाला 12 वर्षांनी, काही भक्त कसे आहेत, काही महिन्याच्या वारीवाले, काही 15 दिवसाच्या वारीवाले, काही 4 महिन्यातून, म्हणजे आषाढीची वारी, कार्तिकची वारी आणि चैत्राची वारी, असे वारी करणारे आहेत. काही वर्षातून 1 वारी करणारे आहेत, काही 5 वर्षातून 1 वारी करणारे आहेत, काही 12 वर्षातून 1 वारी करणारे आहेत, काही कधीच वारी करणारे आहेत, की ज्यांना कधीच वारी केली नाही, असे सुद्धा भक्त आहेत. ते नुसतं संसार चिटकून. आपण त्याला म्हणा का हो चला ना पंढरपूरले, गेलो होते ना मागच्या वर्षी, तर काय आहे पंढरपूरले, काय आहे पंढरपूर. अरे चला ना, नाही ते आता पाऊस पडायचा राहिला, शेत पेरा लागते, आपण आपल्या याच्यात सुख शोधतो. आपल्याकडे पाऊस आला, पेरणी झाली म्हणजे आपल्याला सुख होते. पण ते सुख किती आहे, पाऊस पडला, पेरणी केली, सुख झालं,
पण दुसरं पाणी आलं नाही तर पीक वाढलं की झालं आपलं दुःख. आपल्या सुखामागं दुःख आहे, येत जाते हे. पण भगवंतापाशी तसं नाही ना. भगवंतापाशी एक वेळा आपण पंढरपूरला गेला ना, मग आपल्याला सुखच सुख आहे, पण आपल्याला ते सुख दिसत नाही. आपण म्हणतो आपल्या संसारातच सुख शोधतो, पण सुख आपल्या संसारात आहे का? आपल्याला आपल्या संसारातच सुख दिसते. कुठं आपलं घर, आपलं लेकरू, आपलं नातू, पण संसारात सुख नाही. संसारात काय आहे? दुःखच आहे. संसार दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, दुःख बांधवडे आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार. कसा आहे संसार? दुःख सगळे इकडे, दुःख भांडवल, सगळं आपलं भांडवल जे आहे सगळं दुःखाचंच आहे. एक वेळा सुख होते आणि एक वेळा दुःख होते. आपल्या संसारात आपल्या सुख किती आहे? क्षणिक सुख आहे. दुःख पर्वत, सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. मी सांगतो, एक दृष्टांत सांगतो. एका मनुष्याच्या मागं एक वाघ लागला होता. हा, वाघ लागला, वाघ. मग तो वाघ हा, आता वाघ आपल्या अंगावर आपण उभं राहू काय? ही पण खाय मले नाही. तो मनुष्य पुढे धावत होता आणि आपण वाघ त्याच्या मागं धावत होता. तो पुढे धावत होता, वाघ मागं धावत होता, पुढे धावत होता, मागं धावता धावता दमा झाला. आता जीव तर लपवा लागते, जीव तर वाचवा लागते. मग आता काय करावं बा? मग त्याला एक विहीर दिसली आणि तो त्या विहिरीत त्यानं काय केली? उडी मारली. आता नेमकं दैवयोगानं काय होतं, त्या विहिरीमध्ये होतं वडाचं झाड, त्याच्यावर त्या पारंब्या लोंबल्या होत्या. आणि मग तो त्या विहिरीत जशी उडी मारली तशी त्या विहिरीच्या त्या पारंब्यात तो अटकला, खाली नाही पडला आणि वाघाचे त्याच्यातून बचावलं, अटकला. आपण त्या वडाच्या झाडावर काय होतं? सहज होतं आग्यामाचं, माश्या होत्या. ते झाड हललं मुळे त्या काय झालं, त्या माश्या उठल्या. आणि त्या माश्या उठल्यामुळे काय झालं, मग सगळं त्याला चावायला लागलं आणि ते चावा घेऊन लागलं. आणि मग आता माश्या चावत आहे म्हणून आपण जर वर गेलो तर वर काय आहे? वाघोबा. आणि खाली उतरा, खाली होता विहिरीमध्ये नागोबा. आणि वर आणि ते मधातच होतं ते सदाच्या माश्या, त्या चावा घेऊन राहिल्या. एवढ्यात ते माश्या उठल्यामुळे त्याच्यावर ते मध होतं ना, ते मध याच्या तोंडामध्ये अलगदच पडलं. तेवढं त्याला खूप सुख झालं. त्याचप्रमाणे आपल्याला तेवढं सुख संसारामध्ये आहे. जेवढं त्या मधाचा थेंब आपल्या तोंडात पडला, गोड लागला, तेवढं सुख आहे. एरवी आपल्या संसारात सगळं दुःखच आहे. असं आपला संसार कसा आहे? दुःखाचा आहे. सुखच नाही. पण आपण सुखाच्या, आपल्याला काय पाहिजे? त्वरित दान महापुण्य. एक लोटा जेल सब समस्या हल. एक लोटा जेल घेऊन गेलं की आपण लिस्टच घेऊन जातो. एका लोट्या जेला सगळी लिस्ट नेली. असेच एक दृष्टांत सांगतो मला. 4 भक्त होते, 4 प्रकारचे भक्त होते. 4 प्रकारचे भक्त ते कसे होते त्याचे नाव सांगतो. एक होता हौश्या, एक नवश्या, एक गौश्या, एक धौश्या. असे 4 प्रकारचे भक्त होते. आणि ते वारीला जात. आता वारीला निघाले असतील. मग आता वारीला चाललो आपण तर हौशा वारीला कशासाठी गेला? नुसतं हौस मौस पाहासाठी. अंतरीमध्ये भाव तीळ मात्रही नव्हता. चला सगळे लोक चालले, आपण जाऊ, असं ही हौशा. असा हा हौशा. मग गेला नवशा कशासाठी जात होता? बापा पांडुरंगा, मी वारीला आली, मग चांगलं घर बांधणं होऊ दे, मला माझ्या मुलाचं लग्न होऊ दे, मला नातू होऊ दे. असे नवस करायचं तिथं जाऊन. हां, तो नुसतं नवस करायला जाता. एक वारी नवस करायला जायचा, दुसरी वारी नवस फेडायला जायचा. हा नवशा. तिसरा होता धौशा कशासाठी जात होता? चला ना हो, हे लोक दरवर्षी जातात, आपण 1 वर्षातच जावं.
गेलोच पाहिजे ना. काय आहे बाई, पांडुरंग पाहू तर खरी, होऊ द्या पैसे खर्च, असा हा दोषा. आणि चौथ्या नंबरचा होता तो गवशा. तो नम्रपणेने जात होता, त्यालाच भगवंत गवस होते ते. असे असे भक्त, भगवंताला भक्त कोणते आवडतात? माऊली गीतेच्या 12व्या अध्यायात सांगतात, संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढ निश्चय मयोर्पित योमद भक्त मयोर्पित मनोर्भक्ती योमद भक्त समे प्रिया. संतुष्ट भक्त बघायला आता, अनपेक्ष सुचिर दक्ष उदासीन गतव्यतः सर्वरंभ परित्यागी योमद भक्त समे प्रिया. असे भक्त भगवंताला आवडतात. अपेक्षित भक्त नाही आवडत. भगवंताला कसे आवडतात? अनपेक्षित भक्त आवडतात. पण आपल्यापाशी सगळे अपेक्षित आता, आपण अपेक्षाच घेऊन जातो ना. भगवंतापाशी गेलो, अनपेक्षित भक्त, सर्व भक्त अपेक्षित आहेत, पण अनपेक्षित भक्त सुद्धा एक आहे. जेव्हा भगवंत पांडवाच्या सोबत राहत होते आणि पांडवाचा राज्याभिषेक झाला, युद्धामध्ये जिंकले, आणि तेव्हा सर्व कामं होईपर्यंत भगवान पांडुरंग परमात्मा पांडवासोबत राहिले. परंतु जाता जाता आता पांडवाला कसं राज्य दिलेलं आहे, आता काय करायचं की आता याचं चांगलं ठीकठाक झालं, आता आपण आपल्या द्वारकेला जायला मोकळं. म्हणून जेव्हा पांडुरंग परमात्मा भगवान गोपालकृष्ण आपल्या द्वारकेला जायला निघाले ना, तेव्हा सर्वांना जे जे मागायला ते दिलं. आणि कुंती आत्याकडे गेल्या. आत्याला म्हणतात, तू माग आत्या, तुला काय पाहिजे? आत्या म्हणते, देशील का मला? खरंच देशील का? तू मागू का तुला? हो माग आत्या, तुला जे मागशील ते मी तुला देईल, माझे प्राण सुद्धा देईल. आत्या म्हणते, मला प्राण नको, तुला जर द्यायचं जर असेल तर मला सतत संकट येऊ दे, माझ्या सतत संकट येऊ दे. आणि अशी मागणी करते का कोणी? हा एकच भक्त सापडला आपल्या महाभारतामध्ये की सतत संकट येऊ दे म्हणणारा. नाही तर आपण मंदिरात गेलो की बापा सुखाचं ठेव, आपण सुखाचीच मागणी करतो. पण कुंती माता एकटीच अशी होती की एकटीच तिनं दुःख मागितलं. आता दुःख मागणारी भक्त काही देवाला आवडत नाही, पण आता ते सुद्धा अत्यंत. पण भगवंताला भक्त कसे आवडतात? अनपेक्षित भक्त आवडतात, जे देहावर उदास आहेत, जे आपलं भगवंताचं नामस्मरणातच राहतात, असे भक्त आवडतात. म्हणून भगवंत तेच आपल्या अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, भक्ताचे जाना जे देही उदास, भक्ताचे जाना जे देही उदास, भक्ताचे जाना जे देही उदास, भक्ताचे जाना जे देही उदास. भक्त ऐसे जाना जे देई उदास, भक्त ऐसे जाना जे देई उदास, भक्त ऐसे जाना जे देई उदास. गेल्याच्या पाच निवारण, गेल्याच्या पाच निवारोनी, गेले आच्या पाच निवारोनी, गेले आच्या पाच निवारोनी. भक्ताचे जाना जे देही उदास, भक्त व्हायचे जाना जे देही उदास, भक्ताचे जाना जे देही उदास, भक्त व्हायचे जाना जे देही उदास. ऐसे जाना जे देई उदास, भक्त ऐसे जाना जे देई उदास, भक्त ऐसे जाना जे देई उदास, भक्त ऐसे जाना जे देई उदास. भक्त ऐसे जाना जे देही उदास. असे उदास द्यार असणारे असे भक्त कोणचे? तर राजस्थानमध्ये संत मीराबाई महाराज ह्या देहार उदास कशा होत्या? मीराबाई सगळ्या कोणाचं समजा ते ऐकत नव्हत्या, वडिलाच ऐकत नव्हत्या,
आणि त्या भगवंताच्या भक्तीमध्ये एवढ्या लीन झाल्या होत्या की त्या गली गली नाचत होत्या. पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू पग घुंगरू पग घुंगरू बांध मीरा नाची रे, नाची रे, नाची रे, नाची रे, नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू पग घुंगरू पग घुंगरू बांध मीरा नाची रे. त्या एवढ्या भक्तीत वेड्या झाल्या होत्या की गावातले लोक म्हणत होते की मीरा पागल झाली, बावरी झाली. तिला लाज लज्जा अजिबात तिनं सोडून दिली होती. तिनं सर्व भगवंताची चरणी अर्पण केली होती आणि ती सर्व लाज लज्जा सोडून त्या फिरत होती, हिंडत होती आणि गावातले लोक तिला बोलत होते पागल झाली, वेडी झाली म्हणून सांगत होते. आणि बाप तर म्हणे हिनं माझ्या कुळाचा सगळा काय केला, नाश केला. म्हणून बापानं काय केलं, तिला विष पाजलं. कहून का बरं विष पाजलं की हे वेडी पागल झाली, हे गली गली नाच आहे. विष कप्याला राजाजीने भेजा, विष का प्याला राजा ने भेजा, विष का प्याला राजा ने भेजा, पीवत मीरा हाथी रे, पीवत मीरा हाथी रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे. तिनं कोणाचीच पर्वा न करता विष पाजलं. परंतु त्या विषाचे देह कसा एक वेळा आलेला आहे, तो एक वेळा जाणार आहे. मातीतला देह मातीत जाणार आहे, पण तिने त्याची पर्वा न करता विष सुद्धा प्राशन केलं. द्या बाबा विष प्या, वाटते का तुमचं कमीपणा होतो काय, मी भजन करतो आणि गावांनी फिरून जाय भजन करताना, द्या मी विष पिऊन घेतो. याला म्हणतात भक्त शे जाना जे देही उदास. विठ्ठल 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 विठ्ठल. एक वेळा संत गोरोबा काकाच्या गोरोबा काका आणि त्यांची पत्नी, छोटा परिवार होता त्यांच्यावाला, आणि त्यांना एक बाळ होतं. ते बाळ छोटं असलं म्हणजे असं पोटावर टोंग्यावर असं रांगत रांगत बाळ होतं त्यांच्यावालं. आणि मग बाबा गारा करायचे आणि त्यांची पत्नी पाणी आणत होती. तेव्हा पाणी नदीवर आणायचं होतं. नदी म्हणजे गावाच्या बाहेर असते, दूर असते ना. मग दूरपर्यंत ते नदीवरचं पाणी आणायला जायला वेळच लागतो. आणि बाळ कसं झोपी गेलं होतं आणि बाळ झोपी गेल्यामुळं तिनं ते बाळ असं खाली झोपून ठेवलं आणि सांगत होती की बाळाच्याकडे लक्ष दे जा. गोरोबा काका म्हणत हो तू ये पाणी घेऊन. आणि त्या आई पाणी आणायला गेल्या आणि गोरोबा काका गारा तुळत होते आणि हातामध्ये चिपड्या होते. त्याचं काम होतं कामामध्ये काम, म्हणा राम राम, त्याचं कामही चालू असे आणि त्याचं भजनही चालू असे. आणि त्याचं सुरू झालं राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. हा राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. हरी जय जय राम कृष्ण हा राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण. हरी जय जय राम हा राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण. हरी जय जय राम कृष्ण. हा राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण. असं त्यांचं भजन चालू होतं. आणि ते चिपड्या वाजवणं आणि भजन करणं, पूर्ण गारात तुळत होते आणि भजन करत होते जोरा जोरात. आणि असं भजन करता करता त्या चिपड्याचा नाद आणि भजनाचा नाद त्या बाळाच्या कानावर पडला आणि बाळाची नेमकी झोप झाली. आणि मग काय झालं, ते बाळ जागी झालं आणि त्यांना बाबाचा आवाज आला. आणि आवाज आल्यामुळे काय झालं, त्या बाळाला असं वाटलं की आपले बाबा आहेत तर भजन करायले. आणि म्हणून ते उठलं आणि बाबाकडे जायला लागलं. पण महाराज ध्यानात होते, महाराजचं लक्षच नाही, महाराजचं भजन चालूच होतं. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. हे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय
रामकृष्ण हरी. असं बाबा भजन करत होते आणि जोरात जोरात भजन चालू आणि गारा तुळणं सुरू. एवढ्यामध्ये ते बाळ जागी झालं आणि बाबाच्या जवळ आलं. टोंग्यावर चालत चालत आलं आणि गारा होता चांगला असं टोंग्यापर्यंत गारा होता आणि त्याला सोडलं बाबाच्या पाशी आपण जावा. ते नेमकं काय झालं, बाबाला धरून उभं राहायला लागलं, पण बाबाचे डोळे लागले होते आणि बाबाचं भजन चाललं होतं. त्याने बाबाच्या पायाला धरलं, परंतु ते मातीचे पाय होते भरले, म्हणून ते बाळाचे हात काही पकड आली नाही. ते हात घसरले आणि ते बाळ खाली पडलं आणि बाबाचं भजन चालूच होतं. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण. हा रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. भजन चालू असताना ते गाऱ्यामध्ये फिरत होते आणि भजन करत होते आणि बाळ त्या गाऱ्यात मध्ये पूर्ण तुळवले गेलं आणि बाबाचं भजन चालू. बाबाचं भजन चालू, पण बाबाला काहीच माहित नाही की आपल्या पायाखाली बाळ तुळवलं गेलं. बाळ अख्खा मरण पावलं. बाळ अख्खा चिरून गेलं त्या गाऱ्यामध्ये. तरी बाबाचं भजनच चालू. बाबा भजनात तल्लीन झाले होते. बाबाला भाव समाधी लागली होती. आणि मग त्यांची पत्नी पाणी घेऊन आल्या आणि पाहतात तर बाळ नाही. आपण झोपायला ठरवत, तिथं बाळ नाही आहे झोपलेलं. बाळ गेलं कुठं, म्हणून ते इकडे तिकडे शोधाशोध करायला लागल्या. शोधाशोध करतात तो काय, बाळ कुठंच नाही. आता नव्हतंच बाळ कुठं, तर दिसन कुठचा बाळ कुठंच दिसलं नाही. बाळ कुठं नाही दिसल्यामुळे मग त्या पतीला विचारायला गेल्या, हो बाळ कुठं आहे म्हणून. तर पतीला भजनामध्ये दंग झाले होते. त्यांना काहीच माहिती नाही बाळ कुठं आहे आणि कुठं गेलं बाळ, त्यांना काहीच खबर नव्हती. आणि मग ती पाहायला गेली ना, तेव्हा पतिरायाला विचारायला गेली तर तिला काही दिसलं नाही, पण तो गारा तो रक्तानं माखलेला दिसला लाल लाल. तेव्हा तिच्या लक्षात आलं की बाळ तर आपलं गाऱ्यामध्ये तर तुळलं नशीन गेलं, मेलं तर नसन, काय झालं असन आपल्या बाळाचं. म्हणून पाहत होतं, मग तिला हाडाचे तुकडे दिसले. मग तिच्या लक्षात आलं की आपलं बाळ की गाऱ्यामध्ये तुळलं गेलं. तेव्हा तिनं तिच्या स्वामीला म्हणजे गोरोबा काकाला असं ढकललं गाऱ्यावरून की तुम्ही एवढे तुमच्या भक्तीत नांदांनी मग्न झाले की तुम्हाला एवढं बाळ तुम्ही गाऱ्यामध्ये तुळवलं तरी तुम्हाला माहीत नाही. असं म्हणून तिनं ते भगवान तिच्या पतीला गाऱ्याच्या बाजूनं असं लोटलं. तेव्हा बाबा समाधीतून जागृत झाले. एवढी भक्ती. भक्तशे जाना जे देही उदास. 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 आशा पाश निवारोनी. गेली आशा पाच निवारोनी. गेली आशा पाच निवारोनी. एवढी भक्ती की एवढं मोठं बाळ आता तुळवल्या गेलं, मरण पावलं. ती किती रडलं असन, पण ऐकायला आलं का त्यांना नाही. ते एवढे काय झाले होते की मग्न झाले होते. आपणही भक्ती करतो, आपली भक्ती चालूच होते, आपणही माळ करतो, आपली माळ चालूच होते. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. माळ मनी लोटणं चालू आहेत. रामकृष्ण हरी म्हणतो. बाबू पाहिजे रे दारू उघडाय तिकडचं. रामकृष्ण हरी रामकृष्ण. पाहिजे रे मांजरीन. रामकृष्ण हरी रामकृष्ण. अरे कचऱ्याची गाडी आली, तो कचरा टाकून द्यायचो. रामकृष्ण हरी. दूध आहे गॅसवरून उचलून ठेवजो, उतू जाईल. आपली भक्ती आहे, पण आपलं चित्त लागते काय? आपलं चित्त कशासच लागत नाही. आपलं चित्त सगळं संसारात गुंतलेलं, सगळं चित्त आपलं घरांदी असते. आपलं घराच्या बाहेर चित्त अजिबात निघत नाही. पण संताचं तसं ना. संत एवढा मुलगा मरण पावला, पायाखाली तुळवल्या गेला, परंतु तरी बाबाला पत्ता लागला नाही. बाळ का रडलं नसन का ते, पण बाबाला पत्ता लागला नाही. कारण संत भक्तशे जाना जे देही उदास. ते भगवंताच्या नामामध्ये इतके मग्न झाले की ते एक रूप होऊन जात होते भगवंतासोबत. म्हणून त्यांना काहीच त्यांच्यापाशी आशापास उरत नसते. भक्तशे जाना जे देही उदास. एक भक्त सांगतो तुम्हाला. भक्त प्रल्हाद भक्त होते. आता भक्त प्रल्हाद आणि हिरण्यकश्यपू बापलेक आणि नाव न घेई दे भगवंताचे हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे. हिरण्यकश्यपूचे भाऊ हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू. हिरण्याक्षाले भगवंतानं मारलं, म्हणून हिरण्यकश्यपूले भगवंताचा सूड घ्यायचा होता आणि तपश्चर्या करायची होती की मी भगवंताले मारणार, कारण त्यानं माझ्या भावाला मारलं आहे आणि मी कोणाला भगवंताचं नाव घेऊ देणार नाही, अशी तपश्चर्या केली हिरण्यकश्यपूनं. पण कसं म्हणतात ना, देवाची करणी नरळात पाणी. आपला विरोधी आपल्याच घरात. आणि भक्त प्रल्हाद हा हिरण्यकश्यपूच्याच पोटी जन्मलेला, त्यांचाच वंशज. आणि
हिरण्यकशिपू म्हणे मी कोणाला नावच घेऊ देत नाही, पण भक्त प्रल्हाद एक शकंभरही देवाला विसरले नाहीत. एवढे किती कट्टर वैर झाले, दुसऱ्याला नाव घेऊ देत नाही, पण घरातलंच पोरगा आपलं ऐकत नाही. हात देतात की नाही माणसाचे, अरे देवाचं नाव घेऊ नको, किती वेळा सांगून, किती शिक्षा केली, नाही ऐकलं, मग समजून सांगितलं, नाही ऐकलं, मग म्हणे आता याला काही ठेवण्यात मजा नाही, याले म्हणे मारून टाका, याले न्याय तिकडे पहाडावर लुटून द्या खाली, तिथून मरण लुटून दिलं की हा मरून जाईल, म्हणून त्याला पहाडावर नेलं वरते उंच टेकड्यावर, आणि तिथून लुटून दिलं, कडे लोट केला, तरी प्रल्हादाला मरण आलं नाही. तरी प्रल्हाद घरी आले, अरे तू वाचलास काय, घरीच आला काय, थांबा आता याला काय करायचं, हत्तीच्या पायाखाली तुडवायचं. हत्तीच्या पायाखाली तुडवलं तरी त्याला मरण आलेलं नाही. मग म्हणे आता याला काय करू आपण, उकडत्या तेलात टाका म्हणे, तेलानं भाजून गेला की हा मरून जाईल. उकडत्या तेलात टाकलं कळंजी, तरी हा मरण पावला नाही. मग म्हणे आता याचं काय करा, आता म्हणे याला म्हणे जाळून टाकू आपण अग्निंदी. आणि हिरण्यकशिपूच्या बहिणीला वर होता की तू अग्नीत जळशील नाही म्हणून, पण ती पुढचं वाक्य भुजली होती. देवाने सांगितलं होतं तुला अग्नीपासून भय नाही, तू अग्नीत जळशील नाही, परंतु जर तू का भक्ताला त्रास दिला तर तू राहशील नाही, हे ती भुलून गेली होती. आता भक्त प्रल्हाद सतत भगवंताचं नामस्मरण करत होते, त्यामुळं भक्त प्रल्हादाला काहीच भीती नव्हती. तुम्ही तुमचे कामं करा, भक्तावर काही संकट आले नाही. आता हे संकटच आहेत ना, स्वतःच्या बापानंच जर लुटून दिलं, जीव घेण्याचा प्रयत्न केला तर संकट नाही, काय संकटच आहेत, पण ते प्रत्येक संकटाला सामोरे गेले. भक्त अग्नीत जाळ्याचाही प्रयत्न केला तरी नाव सोडलं नाही. प्रमाणच आहे, देह जाओ अथवा राहो, देह जावो अथवा राहो, देह जावो अथवा राहो, पांडुरंगे दृढ भावो, पांडुरंगे दृढ भावो, देह जाओ अथवा राहो, देह जाओ अथवा राहो, चरण न सोडी सर्वथा, आन तुझी पंढरीनाथा, आन तुझी पंढरीनाथा, देह जाओ अथवा राहो, देह जाओ अथवा राहो, देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो. भक्त प्रल्हाद म्हणतात देह जावो, एक वेळा जन्माला आलो ना, एक वेळा मरणार जा, पण भगवंताचं नाव सोडायचं नाही. कितीही संकट जरी आले तरी भगवंताचं नाव सोडत, याला म्हणतात देहावर उदास. भक्त ऐशे जाना जे देही उदास. कबीर महाराज होते, कबीर महाराज भिक्षा मागत होते, आणि भिक्षा मागत असताना मग भिक्षा काय का घरात बसते का, गावात फिरास लागते ना. मग कबीर महाराज गावात फिरत होते, गावात फिरता फिरता आणि भिक्षा मागत होते, आणि त्याच्या नामस्मरण चालूच असे त्यांचंही भगवंताचं कबीर महाराजाचं. मग नामस्मरण करता करता ते भिक्षा मागत होते, पण एक वेळा काय झालं, ते भिक्षा मागत असताना ते तिकून येत होते आणि इकून पिसाळलेला कुत्रा. आता पिसाळलेला कुत्रा आला, ते काही कोणाला पाहिजे, ते कोणालाही चावा घेते पिसाळलेलं कुत्रं. ते असं नाही की माणसाला चावते किंवा जनावर, ते त्याच्या मधात जो कोणी आला त्याला चावते, कारण ते पिसाळलेलं असते, त्याला काहीच कळत नसते. म्हणून ते पिसाळलेलं कुत्रा आलं आणि कबीर महाराजांना चावू लागलं. एक दोन ठिकाणी असं चावलं, असे लचके तुळून राहिलं कबीर महाराजाचे. तेव्हा गावकरी लोकांच्या लक्षात आलं की कबीर महाराजांना कुत्रं चावत आहे. तेव्हा लोक म्हणतात, अहो महाराज, ते कुत्रं तुम्हाला चावून राहिलं ना, त्यांना हाकलं ना, तुम्ही बाजूनं व्हा ना. कबीर महाराज म्हणतात, ये चमडी जाने और कुत्ता जाने, मला काहीच करलं, मी अलिप्त आहो, मी निर्लेप आहो, मला याचं काहीच घेणं देणं नाही. तो कुत्ता किती चावला तो मला चावत नाही. म्हणजे या आत्मा हा परमात्मा हा कसा आहे, त्या
या आपल्या कायेले धरून बसलेलं नाहीत ते म्हणतात हे हा देह कसा आहे, हा देह नाशिवंत, हा जाणारच आहे ना, देह जावो अथवा राहो, तो चावते ना चावू दे ना त्याला, तो त्याचं काम करते, मी माझं काम करतो. यालाच म्हणतात भक्त शे जाना जे देही उदास विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल. एक वेळा एक भिक्षुक गावातच फिरतात ना, भिक्षा मागतात का नाही भिक्षुक. एक भिक्षुक आला एका राजाच्या घरी आणि सकाळीच 7:30ची वेळ, समजा 7 वाजताची वेळ, सकाळचीच वेळ. भिक्षुक सकाळीच येतात आणि आला एका राजाच्या दरबारावर आला आणि भिक्षान देई माम, भिक्षान देई माम अशी भिक्षा मागत होते. आणि तो राजा नामस्मरण करत होता, त्याची पूजापाठ चालली होती आणि ते भिक्षुक भिक्षा मागत होते. आणि भिक्षा मागत असताना आता तो राजा कसं झोपणारे नव्हते, तेही सकाळीच उठले आणि त्याची आपली पूजापाठ झाली. आणि पूजापाठ झाल्यानंतर त्यांनी गजर घेतला, पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय असा आवाज दिला. आणि मग भिक्षुकानं पुन्हा आवाज दिला, भिक्षान देई माम, भिक्षान देई माम. मग ते राजे पाहतात, अरे भिक्षुक आहे आपल्या दारी, कोण बरे. मग पाहिलं तर बापरे, एवढा तेजपुंज भिक्षुक, की एवढा तेजस्वी भिक्षुक आपण कधीच पाहिला नाही याच्या अगोदर. कोण बरं असेल हा आपल्या घरी भिक्षा मागायला आला, एवढा तेजस्वी की सूर्याच्या प्रकाशाला लाजवणारा इतका तेजस्वी भिक्षुक आपल्या घरी आला. आणि आईला आवाज दिला, आई लवकर बाहेर ये, तू ये आणि हे बघ आपल्या घरी कोण आलं, यांना पहा, याचं दर्शन घे. आणि आई आतमधून बाहेर आल्या आणि पाहतात तर बापरे, असा तेजपुंज पुतळा आपण कधीच पाहिला नाही. खरोखर आज आपलं भाग्य आहे, असा भिक्षुक आज आपल्या घरी आला. एवढा तेजस्वी, एवढा दैदिप्यमान असा भिक्षुक आपण कधीच पाहिलेला नव्हता. अशा भिक्षुकाला खरोखर दान केलं पाहिजे, अशा भिक्षुकाची सेवा केली पाहिजे. आणि दोघं मायलेकीनं अशी सल्ला केली आणि त्या भिक्षुकाला नुसतं दान नाही दिलं, त्यांना घरात बोलावलं, आतमध्ये बोलवून त्याची पाद्यपूजा केली, त्यांना नमस्कार केला. आणि म्हणतात अशा भिक्षुकाला आपण दिलंच पाहिजे. मग काय द्या, अशा भिक्षुकाला जर आपण पुन्हा आपलं राज्यही जरी दिलं ना तरी कमी आहे, कारण तो भिक्षुकच तसा होता. मग त्यानं त्याच्या हिशोब निशाले बोलावलं आणि म्हटलं, अरे आपल्या राज्याची संपत्ती किती आहे ते एका कागदावर उतरवून घ्या. आणि सगळी संपत्ती कागदावर उतरवली आणि मग त्याच्या खाली सही केली आणि ते संपत्तीचा लेख त्या भिक्षुकाच्या झोळीमध्ये अर्पण केला. आणि तो भिक्षुकही तितकाच तेजस्वी होते ना, ते त्यांना कशाचाच मोह नव्हता. त्यानं पाहिलं की या राजानं सर्व संपत्ती आपल्या नावानं केली आणि आपण तर भिक्षुक आहो, आपल्याला काय या मायाजाळात फसायचं आहे काय, आपण तरी काय करावं. तो राजा या मायाजाळातून निघाले पाहिजे ना, आपण काय फसावं का त्याच्यामध्ये, आपण फसायचं नाही. त्या भिक्षुकानं ते पाहिलं, वाचलं आणि त्याचे हजारो तुकडे केले, चिरकुट काय फाडून टाकले आणि वाहत्या पाण्यामध्ये सोडून दिलं. याला म्हणतात देव भक्त शे जाना जे देही उदास. तो राजा कोण होता, आपलेच छत्रपती शिवाजी महाराज. आणि भिक्षुक म्हणजे कोण होते तर स्वामी रामदास स्वामी होते. हे भिक्षुक होते रामदास स्वामी, महात्मा आहेत ना, ते कशाला आपल्या प्रपंचात गुरफडतात का, ते नाही. म्हणून त्यांनी ती संपत्ती घेतली नाही आणि राजाला अनुग्रह केला आणि राजा सुद्धा त्यांना शरण गेला आणि त्यांना सुद्धा राजे गुरु मानत होते. विठ्ठल 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 विठ्ठल. भक्त ऐशे जाना जे देही उदास. कसे भक्त जाना. एक शेवटचा भक्त सांगतो तुम्हाला. एक स्त्री होती, महान पतिव्रता. स्त्री कशी होती, पतिव्रता होती. ते शिवरात्री व्रत करत होती, प्रदोष व्रत करत होती, सोमवार करत होती, महादेवाला अभिषेक घालत होती, अशी ते महादेवाची भक्त होती.
आणि एवढं करून ते दानधर्म करत होती, पण दान ते आपल्या मतानं नव्हती करत, जे भिक्षुकांना मागितलं ते दान देत होती. एवढी ती भक्त होती भगवंताची. आणि मग आता जो कट्टर भक्त असते त्यालाच परीक्षा द्यावं लागते ना. परीक्षा कोणाची नसते, जो अभ्यास करतो त्यालाच परीक्षा द्यावा लागतो. म्हणून त्याची परीक्षा घेण्यासाठी म्हणून एक त्याच्या दारात आला सौदागर, म्हणजे व्यापारी आले. आणि ते व्यापारी आता तिच्या घरी ते पतिव्रत असून काय होते, ते वेश्या होती. आणि मग तो व्यापारी तिच्या घरी आला. आता येतच असतात ना, तो ती व्यापारी तिच्या घरी आला. आणि व्यापारी आल्यामुळे काय झालं, आता हिचा उद्योगच तो होता. हिनं त्या व्यापाऱ्याला घरामध्ये घेतलं. आणि त्या व्यापाऱ्याच्या हातामध्ये एवढं सुंदर कंकण होतं की ते कंकण तसं तिनं ते पाहिलं. आता आपण महिला मंडळ कशी आपण सोन्यावर मोहक होतो, आसक्त होतो ना. आपल्या सोन्याची आशा आहे का नाही, की मला कोणाच्या जवळ पाहिलं असं मला भेटलं पाहिजे, वाटते की नाही आपल्याला, तिच्या जवळ तसं मला भेटलं पाहिजे असं वाटते की नाही आपल्याला. अशी ती त्या कंकणावर कशी मोहक झाली. आणि मग मोहक झाल्यामुळे त्या सौदागराच्या लक्षात आलं, त्या व्यापाऱ्याच्या लक्षात आलं की हिचं लक्ष कुठं गेलं, आपलं लक्ष कुठं जाते, सोन्यावर. सीतामाईचं लक्ष कुठं गेलं तर सोन्याच्या हरीना. सोनं आपलं घातही करते तरी आपलं लक्ष कुठं असते, सोन्यावर. मग त्या स्त्रीचं सुद्धा लक्ष कुठं गेलं, त्या कंकणावर. ते कंकण इतकं सुंदर होतं, इतकं तेजस्वी. तिनं ते पाहिलं आणि ती काय म्हणते, एवढं सुंदर कंकण तर मी अजून कुठंच पाहिलं नाही. हे काही माणसाचं कर्तृत्व नाही. असं कंकण कोण्या माणसाला येणं कठीण आहे. हे देवाचंच कंकण असेल, देवालाच येत असेल असं म्हणून तिचं लक्ष त्या कंकणाकडे गेल्यामुळे त्या सौदागराच्या लक्षात आलं की हिचं लक्ष या कंकणाकडे गेलं. आणि मग त्या सौदागरानं काय कळलं, ते हातातलं कंकण काढलं आणि तिच्या जवळ दिलं. तिला एवढा आनंद झाला, आता भेटल्यावर आनंद होईल की नाही, तिला एवढा आनंद झाला. आणि तिनं ते कंकण सांभाळून सांगितलं, सांभाळ ठेवलं. आणि मग काय केलं, आपल्या जवळचं एक दिव्य लिंग काढलं आणि ते तिच्या जवळ दिलं. आणि तिनं ते कंकण घेतल्यामुळं ते काय म्हणते की मी आता तुमची 3 दिवस काय झाली, दाशी झाली. ती वेश्या होती, पण जो माणूस तिनं सकाळी समजा आला तिच्या घरी, जो त्याला ते पती मानत होते, तर त्याचं व्रत पूर्ण केल्याशिवाय दुसरा माणूस ते उभा करत नव्हती, अशी ते पतिव्रता होती. आणि मग तो सौदागर तिच्या घरी आला, ते कंकण तिनं घेतलं, एवढी आनंदी झाली. आणि मग सांगितलं की मी आता तुमची काय झाली, 3 दिवस दाशी झाली, तुमची 3 दिवस पत्नी झाली असं सांगितलं. आणि मग त्या सौदागराने एक दिव्यलिंग काढलं आणि मग सांगितलं, हे दिव्यलिंग घे आणि याचं जतन करून ठेव, लक्षात ठेव, माझं हे व्रत खूप कठीण आहे, 3 दिवसाचं व्रत आहे. या 3 दिवसात समजा काही जळलं, भंग झालं, फुटलं तुटलं तर पहा बरं, मी अग्निप्रवेश घेईन, माझं व्रत आहे खूप कठीण आहे असं तिच्यासोबत बोलले. ते म्हणे हो कबूल आहे मला, आणि कबूल झाली. असं करून ते सौदागर तिच्या घरी राहिले. 1 दिवस गेला, दुसरा दिवस गेला, आणि दुसऱ्या दिवशी झोपले असताना काय झालं, आता सौदागर कोण होता, भगवंत होते, तिची परीक्षा घ्यायसाठी आले होते. आणि भगवंतानं काय केला, तिनं ते दिव्यलिंग होतं, ती तिच्या नृत्य, तिचं ते एक शिबिर होतं, एक हॉल होता, त्याच्यात मध्ये महादेवाचं लिंग स्थापन केलं होतं. तिथं तिच्याले 2 जनावरं होते, एक कोंबडा आणि एक माकड. ती तिथं त्या 2 कोंबडा आणि माकडाला सुद्धा ते नृत्य शिकवत होती. आणि ते भगवंताचे भोलेबाबाचे भजन म्हणून तिथं ते नाचत होती, नृत्य करत होती. तिच्यासोबत ते कोंबडा आणि माकड तेही नाचत होते, तेही आनंद घेत होते. आणि हिनं ते दिव्य लिंग त्या लिंगापाशी नेऊन ठेवलं. आणि नेऊन ठेवलं तर भगवंताला काय करा, भगवंतानं हिला झोप लागू दिली. भगवंतानं सगळ्या तिच्या याने आग लावून दिली, सगळ्या तिच्या राजवाड्याला आग लागली. ते राणी होती, सगळ्या एका आग लागली. आग लागल्यामुळे काय झालं, ते झोपीत ती गाढ झोपी, तिला काय माहित आहे. आग लागल्यामुळे सगळीकडे आग लागली. आणि मग तिला सौदागर व्यापारी उठवते, अगं उठ, तुझ्या राज्याला आग लागली, तुझ्या राजवाड्याला आग लागली, तू झोपीला जायचं, उठ. झोपीतला माणूस कसा उठणार, खरबड खरबड उठला. आणि पाहते तर सगळीकडे आगच आग. आता काय करा, आधी आपल्याला जीवच वाचवायची पडते ना. तेव्हा तिनं सगळे पहिले त्या नृत्यगाराकडे गेली आणि पहिले आधी ते कोंबडा आणि
माकड ते सोडून दिलं, ते गेले वनात पळून. आणि मग सगळे इकडे धावाधाव केली आणि ते आग विझवली, सगळी आग विझवली, सगळं शांत झालं. सगळी आग विझली, सगळं प्रकार झाला, मावळला गेला, शांत झाला. मग तो सौदागर विचारते तिला, मी तुला माझं दिवेलिंग दिलं होतं ते आहे ना, किती या अग्नीत जळून गेलं का, आहे की नाही? मग तेव्हा तिला आठवण झाली की हो ते मी दिलं होतं, पण मी त्याची रक्षण करू शकली नाही, त्याचं रक्षण करू शकली नाही. ते त्या अग्नीमध्ये ते जळून गेलं, ते जळलं. तो सौदागर म्हणे, मी हे पा तू मला 3 दिवसाचं वचन दिलं होतं, आज माझा 2च दिवस, दुसराच दिवस आहे, आता मी अग्नी प्रवेश घेणार, कारण तू माझं वचन पाळलं नाही. आता मी काही तुझ्या घरी राहत नाही, मी आता अग्नी घेणार. आणि त्या सौदागरानं अग्नी पेटवला आणि अग्निंदी समर्पित झाले. मग आता हिला वाटलं आपण याची 3 दिवस दाशी झालो, 3 दिवस सेवा केली, पण आपण 3 दिवस सेवा झाली नाही, आपण याला पती मानलं होतं. मग आता आपण विधवा झाला, आपण तरी कशाला राहायचं, आपणही काय करायचं, सती जायचं. म्हणून तिनं काय केलं, ते राणी होती, तिचं पूर्ण राज्य वैभव होतं, तिनं सगळं राज्य वैभव लुटून गेलं. सगळे अन्नाचे कोठारे मोकळे केले आणि धन पैसा संपत्ती सगळं धान्य जनावरं सगळं सगळं लुटून दिलं. आणि सगळं लुटून देऊन काय केलं तिनं, मग स्नान केलं आणि अग्नी पेटवला आणि स्वतः त्या अग्नीमध्ये समरस झाली. याला म्हणतात देहावर उदास. भक्त शे जाना जे देही उदास, गेले आशा पाश निवारोनी. आपलं आहे का तसं, आपण करू का तसं, आपण सांगतो कसं आहो, थोडक्यात सांगतो. आवा चालली पंढरपुरा, वेशी पासोनी आली घरा. आवा चालली पंढरपुरा, वेशीपासून आली घरा. चालली पंढरपुरा, वेशी पासोनी आली घरा. आवा चालली पंढरपुरा, वेशीपासून आली घरा. आपण पंढरपूरला चाललो म्हणतो, पण वेशीपासून परत होतो, कशासाठी येतो. ऐक गोष्टी सादर बाळे, करी जतना फुटके पाडे. माझे हातीचा कलवडू, नको मज वाचुनी फोडू. ते सांगते, मी म्हणते ते जुने लोक गौऱ्याचे रेचून ठेवत होते का नाही, ते मी रेचून ठेवलेलं आहे, मी आल्याशिवाय फोडू नको बरं का. भिक्षुक आल्या घरा, सांग गेली पंढरपुरा. भिक्षुक जर आले ना, भिक्षा देशील नाही तर तुझा हात लय उच्च आहे, द्यायचं नाही कोणाला भीक भीक. सांगतो मैसाचं पंढरपूरला गेली, मी आल्यावर दिन मग. उखळ मुसळ जाते, माझे मन गुंतले ते पाहिजो. कोणी आलं की कोणाला कांडू देशील आपल्या उखळांदी. मग सासू घरी नाही म्हणून सांगतो, कोणाला उखळामध्ये कांडू नको देऊ, कोणाला मुसळ देऊ नको, नाही तर देशील. हा, आपण पंढरीला तर जातो म्हटलं, पण सगळं चित्त कुठं आहे आपलं, संसारात. आणि आपलं काही संसाराच्या बाहेर चित्त निघत नाही. पण भक्त तसे नव्हते, ती वेशीपासून आपण ती काय आपण काय, आपणही तसंच. आपण दारा पण जातो आणि ततून सांगतो ध्यान ठेवतो बरं, ध्यान ठेवतो बरं. आपण तसंच आहो. ते संतांना उगीच ते लिहून ठेवलं, आपलं सुद्धा चित्त घरातच आहे, आपणही घरातून निघत नाही. आणि शेवटी काय म्हणते, मुलेले करे घरदार, माझे इथेच पंढरपूर. मी काय सा यात्रेत जाऊ, तेथे जाऊनी काय पाहू. म्हणते शेवटी म्हणते, बापा मी जात नाही, तुझ्यावर काही भरोसा नाही, तू सारं कोणाला देऊन टाकशील घरातलं, काही तुझ्यावर भरोसा नाही, त्याच्याने मी जातच नाही. आणि इथंच पंढरपूर आहे मला सारखं, घरदार लेकरं बाकरं माझ्या सरीचं नातू आहेत, मी काही जात नाही. आपण असा. पण भक्त तसे नव्हते. भक्त असे जाना जे देही उदास. भक्त देहार उदास. ते देहार उदास झाले तर त्याला संपत्तीचं काय केलं, त्यांना संपत्तीचं काही लवलेश नव्हता. विठ्ठल 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 विठ्ठल. भक्त असे जाना जे देही उदास. भक्त असे असतात देहावर उदास. त्यांना देहावरती उदास आहे तर त्याला आशा पास आहे काय नाही. ते आशा आणि पाशाच्या पलीकडे निघाले असते ना. आपल्याला आशाही आहे, नातू माला, वावर मालं, घर मालं, नवरा माला, पोरग मालं, सून मेलं. सून लेकाची चहाचा कपही मारते ना फेकून, तरी माली सून.
माझ घर, नवरा एक शब्द धडधा बोलत नाही, तिसऱ्या दिवशी पिटाई करते तरी नवरा मला. म्हणजे आपण इतकं एवढी आशा आपण चिटकलेलो आपण घराले, एवढी आशा आहे आपल्याला घराची. पण भगवान संताचं तसं नव्हतं. आशा आणि पाश याच्या पुढे निघून गेलेले असतात, त्याला भक्त म्हणतात. आपल्याला 7 प्रकारचे पाश आहेत. जन्मपाश, कर्मपाश, धर्मपाश, मृत्यूपाश, आशापाश, अशा प्रकारचे 7 प्रकारचे पाश. तर आपलं कसं होईल? कारण आपल्याला आपण सगळ्याच्यात गुरफटलेलं जाऊ ना. भगवंतानं आपल्याला ती माया लावली पण आपण निघतच नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. भगवंता आपल्याला असे पाश आहेत आणि भक्तांना एकही पाश नाही. मग त्यांना सगळे ते गेले आशा पाश निवारून, ते आशा आणि पाशाच्या पलीकडे गेले. मग ते काय करतात? आशा पाशाच्या पलीकडे गेले तर मग ते काय करतात ते आपल्या अभंगाच्या दुसऱ्याच्या. विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. यजो त्यांचा झाला नारायण, विषय जो त्यांचा झाला नारायण. विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता, विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय जो त्याचा झाला नारायण, विषय जो त्याचा झाला नारायण, झाला विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता. जे आशा आणि पाशाच्या पलीकडे निघून गेलेले भक्त असतात ना, त्यांचा विषय काय असतो? फक्त नारायण झाले असो. ते नुसतं नारायणाची भक्ती करतात आणि नारायणाचं नामस्मरण करतात. त्यांना भगवंताशिवाय काही दिसत नाही. आणि आपल्याला सर्व दिसते भगवंताशिवाय, आपल्याला फक्त भगवंतच दिसत नाही. एवढा आपला त्याच्यात आपल्यात फरक आहे. विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जन धन माता पिता. त्यांचा विषय नारायण झालेला असतो. त्यांना जनही आवडत नाही, धनही आवडत नाही, माताही आवडत नाही, पिताही आवडत नाही. आता मला तुम्ही सांगा, जन आवडत नाही. जन का आवडत नाही बा? आता आपण म्हणतो आपण बांधू का एका कोपऱ्यात एकटं घर बांधतो का? नाही बापा, शेजार पाहिजे. एकट्यापासून गमत नाही. हो ना, आपल्याला शेजार पाहिजे की नाही? एकटं राहतो का आपण? आता राहतो आपण एकटं, पण आताही आपल्याला मोबाईल पाहिजे संग. आपण बिना मोबाईलचं एकटं राहतो काय? मोबाईल नसतो तर टी व्ही पाहिजे संग, पाहिजे की नाही मावशी? आपण एकटं राहतो का? पण संताचं तर समजा, संताले जन आवडत नव्हतं. मग जन काहून आवडत नाही बा संताले? तुकाराम म्हणतात, प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. जन कसं आहे? 2 तोंडी जन आहे. जन कसं आहे? आताच निवडणुका झाल्या. एकाचा प्रचार करतात, दुसऱ्याचा नाश्ता खातात, तिसऱ्या संघ जेवण करतात, चौथ्या संघ चहा पितात, 5व्याचे मत देतात. करतात का नाही? चहा पिण्याला वाटते हा माझं घरी आला चहा पिते, हा याचं वोटिंग मलाच. ज्याच्यासोबत नाश्ता केला याचं वोटिंग मलाच. जेवण करण्याला वाटते याचं वोटिंग मलाच. पण तो कोणाला देते का वोटिंग? तो 5व्याला देऊन टाकते. असं जन आहे. एका रंगाचं जन नाही. जग कसं आहे? जन कसं आहे? घोड्यारी बसू देत नाही, पायी चालू देत नाही. एक दृष्टांत सांगतो. एक कुंभार होता.
कुंभार म्हणा की भोई, त्यांच्याकडे गाढवा असत की नाही, आम्हाला लहानपणी शाळेमध्ये पाठ होता. तो पाठच सांगतो मी. एक पाठ होता, दुसऱ्या वर्गात होता तो पाठ गाढवाचा. ऐकावे तरी कोणाचे. आणि त्याला तो त्याच्यापाशी गाढव होतं आणि दोघं आपल्या बाजाराला चालले होते. आणि चालले गाढव ते पकडलं आणि चालले. आता जातात जातात काही लोक भेटले. ते लोक म्हणतात पहा रे लेखे लोक कसे आहेत. गाढवाले मोकळं सोडून हे पैदल चालले. त्या गाढवावर बसावं नाही काय, एखाद्यानं तर बसावं की नाही. हां म्हणते खरी गोष्ट आहे लेखे लोक ते बरोबर आहे. मग मुलगा म्हणते बाप म्हणते मुलाले, अरे बाबू बस तू गाढवार, चल खरंच आहे. आपण गाढव रिकामच घेऊन चाललो. मग तो मुलगा गाढवार बसला आणि चालू लागले. पुढे जा, पुढच्या चौकात गेले. तिथेही होते आपले कुचर वाट्यावर लोक बसले. ते म्हणतात पा रे हे मोठं तरणा बाण पोरग, त्या म्हाताऱ्या बापाले पै चाल होते, हा गाढवावर बसला. हे जीवाले की अक्कल की अक्कल. हां तो म्हणे हे गोष्ट खरी आले, आपले बाबा पै चालून राहिले, आपण गाढवावर बसलो. तो उतरला खाली. बाबा तुम्ही बसा. बापा म्हणे बरोबर आहे मी बसतो. पोरगा खाली उतरला, बाप बसला. चाललं गाढव पुढे. पुढच्या गल्लीतून जात आणखीन लोक भेटले. आता या मागच्या लोकांना काय माहिती, पुढचे न का ते पुढचे काय माहिती, मागचे काय म्हटलं तर चालले असताना त्या पुढच्या गल्लीतून गेले. पुढच्या गल्ली लोक म्हणतात पा रे म्हणा बाप मरा म्हातारा, पोरग पै चालू होते बाप गाढवावर बसला. बाप म्हणते हे काही पोरं नाही झालं, असं करा आपण दोघेही बापले का बसू. आणि दोघेही बापले का बसले त्या गाढवावर. दोघेही बापले का गाढवावर बसले. चालले पुढे. पुढे जाता आणखीन पुढे गल्ली लागली. कुचरवट्यावर लोक बसले होते. ते लोक म्हणतात हाई या लोकांना काही डोकं, त्या गाढवाचा जीव तरी किती कन दोघं बापले का बसले त्या गाढवावर. जीव घेतात का याच्यावाला. त्याचा तर जरासा जीवाचा विचार करा. तोही जीव त्या जीवच आहे ना. हां ते शेवटी म्हणत बाबा कोणाचं ऐकायला पुरत नाही. हे ते ह्या गाढवाला सोडून द्यायला पुरते. त्यांनी शेवटी ते गाढव उचललं आणि सोडून दिलं. अशा प्रकारचं जग आहे. असं जग आवडत नाही. जग कसं आहे, तुकाराम महाराज म्हणतात भेटीशी नव जाता म्हणती हा निष्ठुर, येता जाता घर तुडविले. जर भेटीले गेलो तर म्हणते बापा यांना घरात पोपळाही ठेवला नाही. किती येते बापा मा घरी, पोपळा ठेवला नाही. नाही गेलो तर म्हणते किती निष्ठुर आहे, बिमार मी मरून वाचलो म्हणून बायला भेटीला आला नाही. असं जग आहे. लग्न करू जाता म्हणती हा मातला, नाही केला तर म्हणता नपुसक आहे. लग्न केलं तर म्हणते हा मातला, नाही केलं तर म्हणते हा नपुसक आहे म्हणून लग्न करत नाही. असं जग आहे. जग कसं आहे, बहु बोल जाता म्हणती हा वाचाड, न बोलता म्हणती घमेंडी. बोललं तर म्हणते किती तो वाचाड आहे, टाईजीप ठेवते नाही बळबळच करत राहते. नाही बोलला तर म्हणते गर्विष्ठ आहे, घमेंड आहे, त्याला घमेंड आहे म्हणते, शेजून जाते तर बोलत नाही. असं जग आहे. असं जग आवडतं का, म्हणून तुकाराम महाराज म्हणतात मला असं जगही आवडत नाही. पोरं बाळ झाली तर म्हणते सारा म्हणते पापाचा पसारा करून ठेवला, नाही ठेवलं म्हणते न पुसक्याचं तोंडही पाहू नये. मग तुकाराम महाराज म्हणतात याच्या इकडे लक्ष देऊ नका, सांडोनी या जग भक्ती करा. हे जग कोण्या रंगाचं आहे, कसं बोली याचा नियम नाही, त्याच्यापेक्षा या जगाच्या इकडे लक्ष देऊ नका, आपलं नामस्मरण करा. विठ्ठल विठ्ठल ठल 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 विठल विठल ठल. असं जग आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात मला जन आवडत नाही. मग धन आवडत नाही. धन का आवडत नाही बा, धन कोणाला आवडत नाही सांगा बरं. इथं बसल्यापैकी कोणा आम्हाला धन आवडत नाही. करा बरं हात वर, कोण कोण कोणा धन आवडत नाही. तुम्हाला आवडत नाही का धन, मग तुमच्या घरचं माझ्या नावानं करून द्या. तेवढंच. मग मला आठवत नाही की मी दर्यापूरला गेली होती, तिथं मला धन मिळालं म्हणून. ठीक आहे. धन का आवडत नाही, तुका म्हणे धन धनासाठी देती प्राण. ज्या धनासाठी प्राण जातात असं धन आवडत नाही. कसं धन आवडत नाही, जो कष्टाचा, नीतीचा, इमानदारीचा, इज्जतदाराचा जो असा पैसा असते ना त्याला लक्ष्मी म्हणतात. ते आपल्याला गाढ झोपू देते. अनितीचं जे धन असते ते आपल्याला रात्रभर झोपू देत नाही. ते आपल्याला नाही झोपू देत तर आपल्या पुढच्या पिढीलाही नाही झोपू देत. हा एक दृष्टांत सांगतो मी. तुकाराम महाराजांना मला धन आवडत नाही. समजा एखादं जो आपण नीतीनं कमावतो त्याला म्हणतात लक्ष्मी. आपण म्हणतो ना ती पैसा काय आपली लक्ष्मी आहे, धन आहे. जो अनितीनं कमावलेला असतात त्याला काळा पैसा म्हणतात.
तो काळा पैसा माणसाला बसू देत नाही, झोपू देत नाही, जगू देत नाही. तो तुमच्या आज आपल्याला त्याच्यापासून सुख वाटते, पण त्या काळ्या पैशापासून अनितीच्या कमावलेल्या पैशापासून आपल्याला सुख नसते. तो सतत आपल्याला त्रास देत असते, पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. पैशापासून कोणाला सुख मिळालेलं नाही. एक दृष्टांत सांगतो मी तुम्हाला. 4 चोर होते आणि 4 चोर असताना काय झालं, 4 चोर होते. त्या चोरीनं काय केलं, चोरी केली. चौघाईनं चोरी रात्र्यानंच करतात ना, मग त्यानं चोरी केली. पण चोरी केल्यानंतर मग त्यांना काय झालं, त्यांना लागली होती भूक. आणि भूक लागल्यामुळे मग आता काय करा, मग चोरीचा वाटे गावात करतील का ते. मग ते जंगलात गेले दूर. आणि मग आता कुठेही दूर गेले, पण पाण्याच्या आश्रयानं गेले ते. आपल्याला पाणी पाहिजे की प्यायला, तसे पाण्याच्या आश्रयानं गेले ते. आणि पाण्याच्या आश्रयानं गेले. मग ते काय म्हणतात, काय भूक लागली आपल्याला, आपण आता काय करा. मग दोघं जण काय म्हणतात, आपण दोघं जण इथं थांबू. हे आपण चोरीचं धन जे गोळा करून आणलं हे इथं ठेवू. आपण दोघं जण त्या धनापाशी बसू. आणि दोघं जण गावातून काहीतरी खायला ना भुका लागल्या, म्हणून दोघं जण गेले गावात काहीतरी खायचे लिहिण्यासाठी. हॉटेलातून काहीतरी आणू खाऊन. आणि दोघं जण बसले त्या धनाचं राखण करत. असे बसले असताना माहिती आहे काय, हे जे गावात आले का नाही, हे काय विचार करून राहिले, आपण असं केलं तर चालेल काय. दुसरा ते कसं म्हणते, पाय आपण मस्त पोटभर नाश्ता करून घ्या. हां मग केला. आणि त्याच्यासाठी घेऊन जाऊ. हां त्याच्यात आपण विष कालून नेऊ. त्याच्यात विष कालवलं की ते खातील, ते मरून जातील. मग ते धन आपलं दोघांचं. हा म्हणते हा बरोबर आहे. या दोघांची गावात येणाऱ्याची सल्ला झाली. बरोबर आहे ना, आपलं धन होते की दोघांचं. मग दोघं मेले का आपल्या दोघांचा हिस्सा आहे. बरोबर आहे. ते धनापाशी बसले, ते काय सल्ला करतात, हे पा ते दोघं तिकडे गेले ना, त्याला येऊ देऊ. त्यानं हातचा नाश्ता खाली ठेवला, आपण दोघंही जण दोघंले विहिरीत लोटून देऊ. ते विहिरीतले मेले, लोटून देते. विहिरीला होतं भरपूर पाणी, ते विहिरीतले मेले की धन आपलं दोघंचंच. आता या दोघीनं प्लॅन केला त्या दोघीले मारायचा, आणि त्या दोघीनं प्लॅन केला या दोघीले मारायचा. असा प्लॅन केला. आणि मग हे गावावाले आले आणि हे नाश्ता गिस्ता तेले घेऊन येणं त्यात परीच कालून नेलं होतं. तेले मारायसाठी येणं प्लॅन केला, येले मारायसाठी तेनं प्लॅन केला. आणि हे गेले तिथं गेले आणि त्याच्या हाती तो नाश्ता दिला. त्यानं तो असा खाली ठेवला. त्याची सल्ला झालीच होती आल्याबरोबर. मग ते दोघं जण उभे राहिले नाश्ता हातचा घ्यासाठी. गेले काय माहिती आपल्याला विहिरीत लोटून देऊ दिलं. दोघंले विहिरीत लोटून दोघंनं. ते सावध नव्हते ना, ते बेसावध होते ना. हे दोन सावध होते. येले असं वाटलं आता आपणच येले प्लॅन केला मारायचा, ते नाही यायले प्लॅन केला मारायचा. मग हे दोन विहिरीत पडले. विहिरीला अथांग पाणी, हे बुडून मेले. मग हे राहते ना जिथे यायच्या येणं म्हटलं आता आपल्यासाठी खायला आणलं का नाही, आता आपण खाऊन घ्या मस्त आणि आपण हे धन घेऊन फरार. मग त्या दोघं जण तो राहिला नाश्ता खाऊन घेतला. नाश्ता केल्यावर हे किती वेळा जर चालू शकले असतील, यायचे पोटात अंगात आलं आणि हे तिथं गुलंडले, हे खलास झाले. म्हणून तुकारामाला देता तुका म्हणे धन धनासाठी देती प्राण. असं धन तुकारामाला म्हणतात. मला आवडत नाही. आणखीन एक गोष्ट देतो, आपल्याला धन किती आवडते. आता ह्या ताई सापडल्या दोन, ह्या यायची आता वावरं घरं माझ्या नावानं करतात. ह्या दोघी सापडल्या, ह्या आहेत तुकाराम महाराजच्या पट्ट शिष्या. तर धन आपल्याला किती आवडते. एक दृष्टांत सांगतो मी तुम्हाला. आपल्याला धन किती आवडते, आपण धनाले किती चिकटेला हो. आपल्याला धन किती आवडते हे सांगायचं मला. एक पाटील होता गावचा, चांगला पाटील, एवढा कंजूस, त्यानं कधीच कोणाला दान केलं नाही. पण लोक होत काय पाटील चला ना पंढरपूरले, तुम्ही कधीच चलत ना, किती मजा असते, किती आनंद असते, किती लोक नाचतात. गोपाळपूर, वाकळी आणि गुंडलिकाच्या मंदिरापाशी, चंद्रभागे, चला ना पंढरपूरला एकदा तर चला. त्याला वाटलं हे लोक आपल्या दरवर्षी म्हणतात चला जाऊ, आपण जाऊ. मग ते निघाले पंढरपूरला जायले. मग पंढरपूरला गेला पाटील. मग आता पंढरपूरला गेल्याबरोबर मग थैल्या धर्मशाळेत ठेवल्या. आणि मग काय म्हणतात आता पहिले आपण चंद्रभागेत आंघोळीला. मग चंद्रभागेंदी आंघोळीला गेले. आता चोर तर किती असतात, लोक कुठे पैसा ठेवतात का जवळ, नेतात ना बरोबर सांभाळून. आणि मग आंघोळ केली. आणि त्या चंद्रभागेमध्ये ते वासुदेव आहेतच. दान पावलं
आईच्या नावानं दान करा, वडिलाच्या नावानं दान करा, वडिलाच्या पित्याचं दान करा. ते दान पावलं. वासुदेव आला हो, वासुदेव आला, वासुदेव आला हो, असं ते वासुदेव आला करा. आणि तो वासुदेव आला. आणि या पाटलाला म्हणे वासुदेव आला हो, वासुदेवाला दान पावलं, काहीतरी दान करा. मुलाच्या नावानं दान करा, वडिलाच्या नावानं दान करा, आईच्या नावानं दान करा. हा म्हणे दान करा. फुकट चाले गेले द्याले. हां, किती कष्ट करावं लागतात, किती सामान ठेवते. याले काय फुकटचे देऊ काय? पैसे गिसे काही नाही. पण आता असं बोलता येत नाही. आता याला फेटाळून लावायसाठी सहजच बोला लागते, हळूवारपणे बोला लागते, सांभाळून गोजरून. म्हणे वासुदेवा दान दिलं असतं तुम्हाला, पण मी आता आंघोळीला आलो, इथं चोर असल्यामुळे मी सोबत काहीच आणलं नाही. तुम्ही आमच्या धर्मशाळेत या, मी तुम्हाला तिथं आल्यावर दान देईन. आता मी इथं सोबत आणलं नाही. वासुदेव म्हणे बरं वा, येतो वासुदेव. मग हा राहिला. हा म्हणे यायला काय वासुदेव पागल आहे त्यानं, मला काय धर्मशाळा विचारली. पंढरपूर एकच धर्मशाळा आहे, याला माहिती आहे की मी कोण्या धर्मशाळेत जाऊ दे. त्याला काय वाटलं की मी एवढा दान उदार राव की याला पैसे द्यायला बसलो काय. आणि इथं काय लिहिते तो, तिथं येऊ चंद्रभागेत किती मोठी गर्दी आहे, इथं काय लिहिते आपल्याचा पाटील बेसावत. पाटील इथं काय लिहिते, दान मागेल 1 रुपयासाठी म्हणते. बरं, पण तो वासुदेव काही साधारण नव्हता. 1-2 घंटे जाऊ दिले. वासुदेव धर्मशाळेत हजर. वासुदेव आला हो, वासुदेव आला, वासुदेव आला हो, वासुदेव आला, दान पावलं, असं वासुदेव आला. पाटील म्हणले का हा वासुदेव बरोबर आला इथं सा धर्मशाळेत ये म्हटलं तर. मग वासुदेव म्हणे पण मी याला देतच नाही, मी याचाही बापा, मी याला देतच नाही. मग म्हणे आता याला काय सांगा. म्हणे वासुदेवा तुम्ही यायला उशीर केला, मी आता गेलो होतो ना यात्रेंदी, मी सगळे पैसे खर्च केले, नेमके तिकीट पुरते ठेवले मी मोजके पैसे. आता मी आतले जर तुला देईन तर एसटीवाला काय मला कमी पैसे घेते काय, उधार ठेवते काय. तुम्ही असं करा, माझ्या गावली या, घरी या, माझ्या देतो मी तुम्हाला. बरं, वासुदेव परत गेला. मग यात्रा सगळी आटपली. मग हा घरी आला, मस्त दर्शन केलं, घरी आला ना, मस्त घरी आल्यावर मस्त आंघोळ केली, मस्त जेवण केलं, बसला. बायको संग गोष्टी करून राहिला चांगला. बसला असताना तेव्हा असं समोरून रस्ता दुरून येत आहे. याला दिसला तर दुरून येताना वासुदेव, अरे बापरे वासुदेव होती याला. म्हटलं गावात येतो, घरी येतो तो आला आपल्या गावांनी. मग आता कसं करा, आता याला पैसे द्याच लागतील. आता कसं करा. झाला का ते चलू द्या की भजनच तर दान सुरू लागलं आपलं कीर्तन. तर मग काय झालं, तो वासुदेव गावात आला आणि पाटलानं काय अक्कल लढवली, याला पैसा तर द्यायचाच नाही. मग घरात गेला आणि बायकोले म्हणे पाहता मी करतो नाटक मेल्याचं, तू कर नाटक रडण्याचं. बरं काय आहे राजू असे करता, देऊन टाकणार त्या वाजे फुकटचा आहे का पैसा, घाम गाळा लागतात, देतच नाही त्याला पैसा. त्याला काय असं तसं वाटलं का पाटील, देतच नाही त्याला पैसा. तू फक्त तुला सांगतो एवढं काम तू कर, पुढचं सांगायचं नाही मला, मी सांगतो एवढंच काम कर. माणसं दमक्या देतात ना, बायकेला ऐकच लागतात. बरं बापा मरतो तर. मग म्हणे तो घरात गेला, म्हणे मी इथं पडतो आणि माझा श्वास रोखून ठेवतो घंटाभर. मग तो चालला जाते वासुदेव. मग मी उठतोच म्हणे बर. मग तेवढ्यात वासुदेव आला आणि यानं केलं नाटक मेल्याचं आणि हे बसले रडाले. आणि वासुदेव आला हो, वासुदेव आला हो, वासुदेव आला. हिनं केलं मोठ्यानं आकान केला, काय बापा वासुदेवा, आणि तुम्हाला आता काय सांगू. आणि कालच पंढरपूरहून आले आणि मला सांगत होते लेकरेसाठी खेळणे आणले आणि दर्शन केलं, मला सांगू राहिले. सांगता त्याच्या छातीत चमक निघाली आणि माया माणूस गेला. आता मी कशी राहू, आता मी कशी जगू. बाईले रडता येते की नाही मस्त, मग ती अशी रडून राहिली. वासुदेवा आता कसं करू, आता हे तर गेले. वासुदेव म्हणतात असं काय गेला काय, बरं जाऊ दे. आता लोक निरप द्यास लागतात, लोक दुरून येतात. आता मी आलो तर काय चल्ला जाऊ, मी आता आलो तर याची मातीच करून जातो. आता लोक फोन करायला लागतात, मयत येतात का नाही. आता मी आता वापस जाऊ, मी आता याची माती करतो मगच जातो. मग निरप दिले गावोगावी. पाटील गेले, पाटील कालच आले, पाटील पंढरपूर आले, आज गेले, पाटील गेले. सगळ्या गावात निरप झाले, लोक जमा झाले, किडी बांधली. ते काय होतात ते
टिटवं धरलं आणि मग त्या पाटलाला त्या किडेवर ठेवलं. तरी पाटला काही उठ्याचा पत्ता नाही. उठलो तर पैसे द्यावे लागतात. पाटील काही उठे नाही. पाटील म्हणे आता याच्या अंगावर पुराठा ठेवला, कर बांधला, तरी पाटील उठे नाही. उठलो तर पैसे द्यावे लागतात. पाटील काही उठे नाही. मग त्याची ती अंगोठी मान गिन सगळं करून बांधलं. मग घेतलं खांद्यावर, राम नाम सत्य है. पाटील काही उठे नाही. उठलं तर पैसे द्यावे लागतात. पाटील काही उठे नाही. चालले मग इसवाय दिला तरी पाटील उठे नाही. मसानात नेलं पाटलाले तरी पाटील काही उठे नाही. कोण की वासुदेव संगच होता, रामनाम म्हणाले. पाटील काही उठे नाही. मग पाटलाले मसानात नेलं. लाकडं रचले, लाकडावर पाटलाला ठेवलं आणि तरी पाटील उठे नाही. मग पाटलाच्या अंगावर लाकडं ठेवले आणि मग तो पाटील कंजूस होता. त्याला कुठे तुपात आणि राडीत जाळते टाकलं. घासलेट टाकलं पाटलाच्या अंगावर आणि लावले डब्बीची काळी. एकदम भपका झाला तरी पाटील उठे नाही. देव म्हणे किती कंजूस आहे, जाऊ दे काही पाटला देऊ नको. पाटील वासुदेव म्हणे पाटला माया रुपये सुटला. पाटील म्हणते हा पठ्ठ्या उठला. विठ्ठल विठ्ठल ठल 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 विठल 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 ठल विठल विठल विठल. तो पाटील ना आपण हा आत्म्यातला पाटील एकच आहे. आपण इतकंच धनाले चिकटेला आहो. आपणही कोणाला रुपये देत नाही. आपणही दान धर्म करत नाही. पण दान हे केलं पाहिजे. दान कुठं केलं पाहिजे? दान भागवत सप्त्यात केलं पाहिजे. तुमच्या इथं हा एवढा मोठा महायज्ञ चाललेला आहे. शिवमहापुराण कथा एकल्याचा नये खेळ म्हणूनही मेळ जन्मेला. दान हे केलं पाहिजे. दानानं धनाची शुद्धता दानानं होते. जेव्हा आपल्या कमाईत आपण जर 100 रुपये कमावत असेल तर 10 रुपये आपण दान केलं पाहिजे. तेव्हाच आपल्या पैसा तो टिकून राहते आणि त्याची शुद्धता होते. आणि ते दान कुठं केलं पाहिजे? ते दान असं इथं भागवत सप्त्यामध्ये शिवकथा चालू आहे, कीर्तन आहे. हा एवढा मोठा खर्च आहे. हा एकट्याचा खेळ नाही आहे. किती मोठा श्रीमंत असला तरी तो एकट्याने केला म्हणजे त्याचा अहंकार होतो. म्हणून ह्याच्यात कसं सहकार्य झालं पाहिजे म्हणून दान केलं पाहिजे. दान करण्यासाठी माणूस स्वतंत्र पाहिजे. दान करण्यासाठी माणसाच्या भाषी सत्ता पाहिजे. दान करण्यासाठी माणसाला अधिकार पाहिजे. दान करण्यासाठी माणसापाशी धनही असलं पाहिजे. धनही आहे पण तो स्वतंत्र नाही, दान करू शकत नाही. धनही आहे, खूप मन आहे दान करायचं, पण आपल्या पाशीच काही नाही. काय दान करणारा? खूप मन आहे पण मागचे लोक देऊ देत नाही. ते नाही, जेव्हापर्यंत आपल्या जीवात जीव आहे तोपर्यंत माणसानं दान करा. आणखीन एक दुष्ट सांगतो मग आपलं कीर्तन थांबवून देऊ एकाचं. हे पहा, एक आता आठवला दानावरून म्हणून दानाचं सांगते. एक चांगला शेठजी होता, एक संत महात्मा होता. तो महात्मा म्हणे मनुष्य 2 गोष्टी लपवून ठेवतो आपल्यापासून. कोणत्या 2? एक पैसा लपवतो आणि एक आपली वय लपवतो. ते असे ना 50 वर्षे तरी म्हणते मी 45 वर्षाची जाऊ म्हणते की नाही. माणूस वय लपवत आणि दान लपवत. मग सांगा फक्त कधी सोडा लागते तर झालं काय? बरं दुसरं चरण रोज आपण 2 चरण 2च सोडू. 2 चरण राहिल्या पण पुढच्याशी सोडा. तर एक दृष्टांत सांगतो मला. म्हणून एक महात्माला, तो महात्मा म्हणे माझ्या प्रश्नाचे जो मला खरोखर उत्तर देईन मी त्याच्या घरी येईन. असे चांगले माणसं बसले होते. एक चांगला होता. मग त्या माणसाला विचारलं आप्पा तुमचं वय किती? तर आप्पा म्हणत मी हो 75 वर्षाचा. बरं तुमच्या घरी इस्टेट किती आहे? हाय 20 लाखाची. तुमच्या घरी किती आहे? ते आप्पा म्हणत मी हो 75 वर्षाचा. माझ्याही घरी आहे 50 लाखाची इस्टेट. तिसऱ्या भाषी गेले तुमचं वय किती? तो म्हणे मी हा 2 वर्षाचा. आणि मग तुमचं वय किती? वय 2 वर्ष आहे. तुमची इस्टेट किती? म्हणे 2 लाख आहेत मा खात्यात जमा. तो दुसरा म्हणे काय राजे हो, सारा तालुका इकत घेता तुम्ही? 2च लाख इस्टेट आहे तुमच्यावाली. 2च लाखाची तुमच्यापाशी प्रॉपर्टी आहे काय? तालुका इकत घ्यायची ताकद तुमच्यावाली आहे की बंदा तालुका इकत घेता तुम्ही म्हणता की मापाशी 2च लाख जमा आहेत? हा एवढं खोटं बोलत काय? तो साधू महात्मा त्याच्या संग खोटं नाही बोलावं ना माणसानं. तो माणूस म्हणे मी आज लोगी
माझं चुकलं, 2 वर्षाचं नाही वय सांगितलं, त्याने 20 वर्षाचं वय सांगितलं होतं. आणि तो माणूस म्हणे, महाराज तुम्ही काही माझे इस्टेट नेत ना, किंवा मला काही तुम्ही लहान मोठं करत ना, पण मी 20च वर्षाचा आहो आणि माझ्याकडे माझ्या खात्यात 2 लाख रुपये जमा आहे. असं काय? मग कसे? मग त्यानं सांगितलं. म्हणे माझं, तो दुसरा म्हणाले, तुम्ही 60 वर्षाचे आहे ना आणि 20 वर्षाचे सांगता? हो, मी 20च वर्षाचा आहो. मग 20 वर्षाचा कसा आहे तो? ऐकून घ्या. तो म्हणे, तुम्हाला हे दिसते, हे शरीर 60 वर्षाचं दिसते, हे ठीक आहे, पण मी 20च वर्षाचा आहो. कसा 20 वर्षाचा? मी ही 40 वर्षाचा वय होईपर्यंत मी सगळे शवक करून बसलो. खाना पिना सुक्षे सोना नाक जमा नाक होया. मला भक्ती मार्ग काहीच कळत नव्हता, दान धर्म काहीच कळत नव्हतं, नाम संकीर्तन काहीच कळत नव्हतं. मला आता जमतेम 20 वर्ष झाले. मी वयाचे 40 वर्षापर्यंत साऱ्या संसारातच गुरफटलो. पाहुणे माले, सोयरे माले, साळा माला, घर मालं, दार मालं, नातू माला, मी त्याच्यातच होतो 40 वर्षापर्यंत वयाच्या. पण आता 20 वर्ष झाले मी या भक्ती मार्गात लागलो. आमच्या गावात या ताईनं सप्ताह चालू केला, तेव्हापासून आम्ही या सप्त्यात जात असतो आणि त्या सप्त्यात माझी 2 लाखाची वर्गणी दिलेली आहे. तेच माझी इस्टेट 2 लाख आहे. हे जे आहे ना, तालुका इकत घ्यायचं, हे सगळं नाशिवंत आहे. हे काय माझं आहे का? हे माझ्या सोबत येणार आहे काय? जे तुम्ही दान करसान तेच तुमच्या सोबत येणार. जे तुम्ही अन्नदान करसान तेच तुम्हाला तिथं गेल्यावर जेवायला भेटणार आहे. आणि जे तुम्ही, नाही तर तुम्ही किती धन गोळा केलं, हे काही देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काही नाही. हे देह जाणार याशी काळोबा खाणार. हे मातीतून आलं आणि मातीतच जाणार आहे. आणि धन आपण काहीच आणलं नव्हतं, ते इथंच आहे. पण जोपर्यंत आपल्या हातात सत्ता आहे तोपर्यंत दान करा. हे आहे महत्व. विठ्ठल 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 विठ्ठल. पण संताला असं धन आवडत नाही. धन कोणतं? एका ठिकाणी महाराज म्हणतात, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेचकरी. उत्तम धन जोडा, हेच सांगितलं. ते उत्तम प्रकारे धन जोडा आणि उदास विचार, अंतर मोठ्या अंतकराने खर्च करा. ते मोठ्या अंतकराने खर्च कुठं करा? ते इथं खर्च करा, सप्त्यात खर्च करा, अनाथ आश्रमांना द्या, गोरगरिबांना द्या. आज तुम्ही गोरगरिबांना जर दान केलं ना, त्याच्या तोंडावरचं हास्य पहा तुम्ही, किती आपल्याला आशीर्वाद देऊन जातील. हे आहे खरं दान. आपण दान करतो, लग्नांनी अहेर नेतो, 500 रुपये साडी नेतो, 300-200 दिली की नागपळे हाणत देतो. याला दान म्हणत नाही. हे परत फेड आहे. दान होत नाही. ते किती रुपयाचे आपण याला दान म्हणत नाही. ह्या दानाला काहीच किंमत नाही. हे दान आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, मला धनही आवडत नाही, जनही आवडत नाही, धनही आवडत नाही, माताही आवडत नाही. माता का आवडत नाही? एका ठिकाणी म्हणतात, माता माऊलीची ओवी आहे, सकळ तीर्थाची दुरे जे का माता पितरे तया शेवेची रे किरे लोन की जे. माता पित्याची सेवा करा, तीर्था जायचं काम नाही. ज्याच्या घरी आई वडील आहेत त्यानंच आई वडिलांची सेवा करा. सगळे तीर्थ त्याच्या घरी येतात. आणि एका ठिकाणी म्हणतात की माताही आवडत नाही, पिताही आवडत नाही. मग माता कोणची आवडत नाही? श्रीराम प्रभूला ज्या मातेने वनात पाठवलं अशी माता आवडत नाही. पिता कोणचा आवडत नाही? भक्त प्रल्हादाचा वडील हिरण्यकश्यपू किती त्रास दिला, स्वतःच्या मुलाला जाळून टाकण्याचा प्रयत्न केला. उकडत्या तेलात, हत्तीच्या पायाखाली, अग्निंदी, कडेलोट, नाना प्रकारे विष पाजून किती प्रयत्न केले, असा बापही आवडत नाही. मग त्याला काय आवडते? तर त्याचा काय झालेला जाय विषय तो त्यांचा झाला नारायण. म्हणून ते काय करतात? भजन करतात. आणि आपण सुद्धा भजन करू. चला आता हार होत करा मोठ्यानं. विठोबा रखुमाई जय ठोबार कुमार, ठोबार कुमार, ठोबार कुमार, जय ठोबार कुमार, जय ठोबार कुमार, जय ठोबार कुमार, ठोबार कुमार. आता आपण ज्या संतांचा अभंग घेतला त्यांचं आपण आता भजन करू. ज्ञानेश्वर मावली, ज्ञानराज मावली,
माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम